थोडेच दिवस त्यानंतर नरे पार्कचे रूपांतर होणार पंढरपूरमध्ये. तुम्ही पाहताय जो मेन गेट आहे परेलच्या रायाचा, त्याची डिझाईन वगैरे ऑलमोस्ट डन व्हायला आले. एक नंबर वाढणार आहे. पर आतमध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं काम चालू आहे. कामाचा स्पीड वाढला आहे कारण 29 तारखेला असणार आहे परेलच्या रायाचा आणि मुंबईच्या राजाचा आगमन सोहळा. मुंबईच्या रायाचा गेट पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असा गेट झाला आहे. गेटवरून समजू शकता तुम्ही आतमध्ये किती भारी असणार आहे. आपण मागच्या टायमाला आलो तेच काम आहे. थोडीफार अपडेट आहे. आता आपण थोड्या टायमानं जाणार लालबागच्या राजाला, तिथलीही तुम्हाला अपडेट देणार आहे. बघा ग्राउंडला पूर्ण पॅक केलं जातं कारण चिखल वगैरे असतं. मेन गेट लालबागच्या राजाचा तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा बनवण्यात आला आहे. यावर्षी थीम सर्वांनाच वाटला किल्ला वगैरे असेल, पण यावर्षी असणार आहे एक मंदिर. कोणते ते थोड्या टायमात समजेल तुम्हाला. हे बघा त्रिशूल वगैरे पण जो मेन गेट आहे तिथंच लागणार आहे. त्याची जोरदार तयारी ग्राउंडमध्ये चालू आहे. तर हीच आहे लालबागच्या राजाची अपडेट. सुंदर असा त्रिशूल, त्यानंतर आतमध्ये तुम्ही पाहू शकता जिथे मेन गाभार आहे त्याच्या बाहेर पण लावण्यात आले. त्या साईडला बघा डमरू आणि छोट्या छोट्या घंटी आहेत, तिथे झुमर वगैरे. नमस्कार मित्रांनो, अजित दुराडकर ऑल इन वन चॅनल मी तुमचे स्वागत आहे. आता आपण परेलला आलो आहे. आगमन सोहळ्याचे व्हिडिओ वगैरे टाकले, ते जाऊन तुम्ही नक्की पहा. खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या निघाल्या परेल वर्कशॉपमधून, जनसंकुल वर्कशॉपने, अरुण दत्त यांच्या वर्कशॉपमधून. तो व्हिडिओ पहा. आता आपण तुम्हाला अपडेट देणार आहे, परेल वर्कशॉपचे अपडेट देणार आहे. त्यानंतर मुंबईमधील प्रसिद्ध गणपती, मुंबईचा राजा, परेलचा राजा आणि लालबागचा राजा, त्यांच्या मंडपची अपडेट देणार. चला नरे पार्कपासून आपण सुरुवात करूया. परेल वर्कशॉपमध्ये पाहिलात तर खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या निघाल्या. त्यामध्ये सर्वात सुंदर अशी सर्वांचं लक्ष होतं KP आर्ट्स, ज्याने बनवला परेलचा लंबोदर. खूप सुंदर अशी मूर्ती निघाली या वर्कशॉपमधून. तिथे बघा आता सर्व गेट वगैरे बंद आहे, तरी परेल वर्कशॉपची अपडेट आहे. खूप सुंदर सुंदर मूर्त्या निघाल्या. त्याचा आगमन सोहळ्याचा व्हिडिओ आहे, तो जाऊन तुम्ही नक्की पहा. मी पडदा लावलेला अजूनपर्यंत तसेच आहेत. ऑलमोस्ट सर्व आगमन झाले. आता आपण जाऊया नरे पार्कमध्ये, त्यातली तुम्हाला अपडेट देतो. इकडे आलोय तर बघा पण चढला नाही. सर्व मूर्त्या वगैरे आगमन झाले. पडदा बघू शकता, हाईट वगैरे लावले, त्यामुळे आज इकडे कोणच उभा नव्हता. सर्व त्या साईडलाच बॅरिकेटिंग होती. तर आपण नरे पार्कात त्यांच्या महाराजाचं गेटचं काम बघू शकता. कसलं भारी झालंय बघा, एक नंबर. पूर्ण पंढरपूर आता त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवते. पुन्हा एकदा पाहून घ्या. सुंदर असं देवासारखं बनवलंय बघा. विठ्ठलाची मूर्ती सुंदर. नंतर आतमध्ये जातो, आतमध्ये अपडेट सांगतो. चिंतामणीसारखं सर्वांचं लक्ष वेधलेलं असतं आगमन सोहळा, तो परेलचा राजा. यंदाची वारी परेलच्या राजाच्या दारी. शिस्तबद्ध आगमन सोहळा होणार आहे 29 तारखेला. खूप सारे आगमन असणार आहेत. मेन गेटचं काम बघू शकता, खूप सुंदर असा जिथे परेलचा राजा बसतो. नरे पार्कच्या एंट्रीला बघा कशी पंढरपूर तयार होते, कारण यावर्षी थीमच आहे यंदाची वारी परेलच्या राजाच्या दारीने. मुंबईच्या राजाचीही सेमच थीम आहे बघा. सुंदर असं काम तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण नरे पार्कात जाणार बघा. या पाठच्या साईडने कसला एक नंबर वाटते मूर्ती. ज्यावेळी रेडी होईल पूर्ण त्यावेळी बघण्याला वेगळा नजारा. नरे पार्कात आलोय. नरे पार्कात आल्या बघा इथे खूप सारा सामान इथे पडलाय. आज आपल्याला उशीर झाला, याच्यासाठी आगमन वगैरे होता. खूप सारा इथे सामान बघताय तुम्ही. गेटला वगैरे सामान लावलाय. सेम टू सेम इथे स्तंभ वगैरे आहेत, स्टेज आहे बघा. यंदा इथं उभी राहणार आहे पंढरपूर, त्याची जोरदार तयारी चालू आहे बघा. पाहू शकता तुम्ही स्तंभ वगैरे, म्हणजे दीपज्योती आहेत. त्यानंतर हे बघा खालचा बेस आहे. आता तिकडे जाऊया आपण. काय काय सामान पडलंय ते तुम्हाला दाखवलं. आता तिकडे रेडी आहे ते दाखवू. जोरदार असं काम चालू आलंय. बघू शकता वरती मूर्त्या वगैरे येणार आहेत. पंढरपूर इथे निर्माण होणार आहे. या साईडला तर काय नाही सध्या अपडेट, आणि या साईडला जोरदार अशी अपडेट आहे. तुम्हाला दाखवते बघा या अँगलनी. पूर्ण पॅक वगैरे होते बघा, कारण यावर्षीची थीम आहे पंढरपूर. आता त्या साईडने तुम्हाला जाऊन एकदा दाखवतो. नंतर आपण जाणार गणेश गल्लीत. बघा या साईडला पण दीपज्योत वगैरे सर्व सामान इथे बनतोय. त्यानंतर बघा तयारी या साईडला खूप भारी वाटणार आहे, कारण हीच एंट्री राहणार आहे मेन. तुम्ही पाहू शकता एंट्रीला कसं बनवलेलं आहे. तर हीच आहे परेलच्या रायाची अपडेट. आता आपण गणेश गल्लीचा थोडा फॉलो होणार आहे आपल्याला, त्यामुळे बघू शकता व्ह्यू थोडाफार वेगळा दिसेल तुम्हाला. पाहू शकता आता आपण जाऊया मुंबईला. तर हीच होती नरे पार्कची अपडेट. आता आपण गणेश गल्लीत जाऊया, तिथली तुम्हाला अपडेट देतो. सर्वांचा आवडता गणपती मुंबईचा राजा, त्याचा गेट तुम्ही पाहू शकता. आता 7 वाजले त्यामुळे थोडाफार कालोख झाला आहे, पण आपण लास्ट टाईमला जो अपडेटचा व्हिडिओ टाकला आहे 2 दिवस आधी, तसं सेम टू सेम गेट आहे. गेटचं काय काममध्ये प्रोग्रेस नाही, तरी तुम्ही पाहू शकता रात्रीचा कसा लुक वाटते बघा. ज्यावेळी लाईटिंग वगैरे येईल त्यावेळी खतरनाक वाटणार, कारण कलर कॉम्बिनेशन पण भारी आहे. तुम्ही विचार करा, इथे बघा देवीचं वगैरे फोटो आहे. तेही देवीचं फोटो वगैरे वरती लावण्यात येणार आहे. त्यानंतर लाईटिंग ज्यावेळी येईल ना त्यावेळी खूपच भारी वाटेल, कारण ज्यावेळी गणपतीचा सण असतो त्यावेळी पूर्ण
24 तास लाईटिंग असते बघा. आतमध्ये तुम्ही पाहू शकता जिथे पत्रा लावला तेच आहे अपडेट. आता जिथे मुंबईचा राजा बसतो आणि जिथे डेकोरेशन तयार होतोय तिथे आपण जाणार आहोत. गल्लीत आलोय. या साईडचा जेवढा सर्व सामान होता तो काढण्यात आलाय. प्लाय वगैरे इथे पडलेत बघा. जेवढा सर्व सामान होता तो सर्व लावण्यात आलाय. या साईडला बघू शकता प्रभावली वगैरे गेटचं सर्व पडलंय. त्यानंतर बघा त्या दिवशी आपण आलो तीच अपडेट आहे. बाकी एवढं काही काम चालू झाले नाही. मागच्या टायमाला आपण आलो ते जे बनले त्यानंतर इथे कलश वगैरे चढवण्यात आलाय. त्यानंतर या साईडला बघा, या साईडला स्तंभ वगैरे लावण्यात आलेच. आणि इथे जो ग्राउंड होता तिथे सर्व प्लाय लावण्यात आले. पाहू शकता तुम्ही, कारण इथे चिखल वगैरे खूप असतं त्यामुळे हाईटला बघू शकता. त्याच्यानंतर देवी वगैरे बघा. नंतर हीच आहे आजची अपडेट. थोडाफार कालोख झालाय त्यामुळे तुम्हाला समजत नसेल. तिकडे बघा, तिकडे पण रॉड लावण्यात आले. आणि जो समोर होता जसा स्टेज बनलाय तेच आहे. बाकी काही अपडेट नाही मुंबईच्या राहायची. फक्त खाली तो इथं ग्राउंड आहे तिथे सर्व प्लाय लावण्यात आले. बघा साईडला पूर्ण प्लाय वगैरे आहे. जेवढा सर्व सामान होता तो सर्व सामान ऑलमोस्ट यूज करण्यात आलंय. त्यानंतर तिकडे बघा, तिकडे पण थोडाफार काम चालू आहे. तिकडे मूर्तीचं काम चालू झालंय त्यामुळे जाऊ शकत नाही बघा. त्या साईडला पण प्लाय वगैरे लावण्यात आले. नंतर हे बघा, याचा स्तंभ वगैरे इथे लावण्यात आले. नंतर कलश त्याच दिवशी चढवलेला. तर हीच आहे मुंबईच्या राहायची अपडेट. आता आपण लालबागला जाणार आहोत. पुन्हा एकदा पहा. साईडला तुम्हाला जाता जाता दाखवतो. ह्या साईडला पण बघा बॅरिकेड वगैरे सर्व. इथं पण स्टेज असतो त्यामुळे या साईडला पाहताय तुम्ही, जवळून तुम्हाला समजेल. त्या दिवशी काम झालं तेवढंच आहे. त्यानंतर तिथं बसतो मुंबईचा राजा, तिथे सर्व पॅकिंग केलं जाते. या साईडला लोखंड वगैरे लावण्यात आले. तर हिचं अपडेट बाकी सामान वगैरे तुम्हाला दाखवतो. चला आता आपण जाऊया लालबागला. पुन्हा एकदा बघा एवढा ग्राउंड आहे. बांधल्यानंतर भारी वाटणार डेकोरेशन. आता लालबागला जाऊया आपण. तर बघा हीच होती अपडेट गणेश गल्लीची. आता आपण लालबागला जाऊया. बघा लालबागच्या राहायचा जो मेन गेट आहे त्याच्या साईडला बघा दुसरा गेट आहे छोटा. तो लास्ट टाइम होता तसंच आहे. तीच अपडेट आहे. त्यानंतर बघा हे तुम्ही पाहू शकता देवी देवतांचे फोटो वगैरे आहेत तिथे, म्हणजे मूर्ती आहेत. ते वरती लागणार कलशरूपी. जसं एक लागले तसं सेम टू सेम. त्यानंतर मेन गेट तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर असा मेन गेटचं काम चालू आहे या साईडचा. आणि त्याच्या मेन गेटची थीम तुम्हाला सर्वांनाच वाटली होती किल्ला, पण यावर्षी वेगळी थीम असणार आहे. ती मला स्वतःला वाटली होती किल्ला, पण खूप भारी अशी थीम असणार आहे. तर सर्वांचं लक्ष होते. बहुतेक कोण बोलते रामेश्वरम. बघूया आता आतमध्ये जाऊ त्यावेळी समजेल आपल्याला. पण रात्रीचा नजारा तुम्ही पाहू शकता कसला भारी वाटते. ज्यावेळी इथेही लाईटिंग वगैरे येईल, लालबागचा राजा आगमन वगैरे, म्हणजे ज्यावेळी फर्स्ट लुक वगैरे होईल त्यानंतर लाईटिंग वगैरे सर्व इथे येईल नक्कीच. त्यावेळी अजूनच भारी वाटणार. कारण जो 15-20 दिवसाचा पिरियड असतो त्यावेळी खूपच भारी वाटतं. हे बघा हे आता काम तुम्हाला दाखवतोय. लास्ट टाइम आपण आलेलो तेवढंच काम आहे. साईडला बघा गेटला कसा कलर वगैरे केलंय काम. मेन जो गेट आहे त्या साईडला बघा थोडंफार कलर काम झालंय. तर नक्षी काम बघू शकता. खूप सारं अजून काम होणार आहे. आता आपण आतमध्ये काय डेव्हलपमेंट आहे ते तुम्हाला सांगतो. पण पाहू शकता नक्षीकाम पहिले एवढी नव्हती, आता नक्षीकाम जोरात झाले इथे. तिथून तुम्हाला दाखवलं, या साईडला दाखवलं. आता मेन गेटच्या इथे थोडा दाखवतो, नंतर आतमध्ये जाऊया आपण. पाहू शकता 2 गेटला 2 स्तंभ आहेत. तिथे बघा देवींचे वगैरे कसे फोटो लावण्यात आले, म्हणजे मंदिराची थीम आहे एवढं तर कन्फर्म झालंय. त्यानंतर या साईडला बघा आतमधून कसं गेटचं लुक वाटतंय. एक नंबर गेटचा लुक ठेवलाय. गेटची थीमने आतली थीम थोडी रिलेटेबल असते. हे बघा इथे पूर्ण हे जे मागच्या टायमाला आपण जिथे क्राऊड मॅनेजमेंट पूर्ण ग्राउंड आहे तिथे जे बनवते ते सर्व इथे लावण्यात आले. इथं इथली अपडेट. आज रविवार आहे त्यामुळे खूप सारी गर्दी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बघा थोडा कालोख आहे त्यामुळे तुम्हाला थोडं ब्लॅक ब्लॅक दिसत असेल, पण हीच अपडेट आहे या गल्लीमधली. इथं विसर्जनाला लालबागचा राजा बाहेर पडतो आणि मुखदर्शनाची लाईन वगैरे किंवा VIP लोक इथं येतात. तिथे पुढे जे आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. कारण मागच्या टायमाला आपण आलेलो त्यावेळी तिथे बघा डमरू वगैरे जे लावण्यात आले, डमरू आणि ज्या घंटा आहेत त्या तिथं लावण्यात आले त्या तशाच आहेत. तरीच आहे अपडेट. आता तिथं मेन ग्राउंड आहे त्यांचा क्राऊड मॅनेजमेंटचा, तिथं जाणार आहोत. त्याच्या आधी तुम्ही पाहून घ्या. सुंदर अशा बघा घंटा वगैरे लावलेले आहेत त्यामुळे तुम्हाला समजले असेल इथली थीम भारी राहणार आहे यावर्षी. खूपच जास्त सर्वांचं लक्ष आहे लालबागच्या राजावर, कारण युनिक थीम असणार आहे दरवर्षी प्रत्येक वेळी. किती भारी वाटते. लाईटिंग वगैरे इथे येईल ना ज्यावेळी झुंबर वगैरे त्यावेळी अजूनच भारी वाटणार. आता आपण जिथे क्राऊड मॅनेजमेंट जो करतात ग्राउंड तिथे जाणार, तिथली अपडेट देणार. त्याच्या आधी बघा ग्राउंडच्या आतमध्ये जाण्याआधी बघा इथं लाईटिंग वगैरे तुम्हाला दाखवली. ती लाईटिंगचं इथं लावण्यात आली. ग्राउंड बघा पूर्ण अर्ध्या लाईनी कव्हर झालं. इथे काम जोरदार चालू आहे, कारण जो मंडपचा अर्धा सामान बनला होता तो इथेच बनवला जातो.
त्यामुळे बघा इथे तयारी चालू आहे. तुम्हाला जवळून दाखवणार एक गोष्ट, त्यामुळे तुम्ही कन्फर्म व्हाल की मेन गेटची काय थीम असणार आहे. पाहू शकता तुम्ही अर्ध्या लाईनी पूर्ण कव्हर झालेत. हे बघा इथं तुम्ही पाहताय त्रिशूल आणि डमरू वगैरे खूप सारे आहेत. तर हे मेन गेटचं काम आहे. पाहू शकता कलर काम चालू आहे. खूप सुंदर अशी थीम असणार आहे. जे लोक गेट्स करतायत त्या टाईप इथे बघा डायमंड वर्क वगैरे पण चालू आहे छोटे छोटे. त्यानंतर इथे बघा डमरू जो त्रिशूल आहे त्याला पण कलर मारायचं काम चालू आहे जोरदार असं. इथे सर्व कलर वगैरे मारला जातो त्यानंतर बाहेर घेऊन जातात. तिथे बाहेर तुम्हाला एक मी दाखवलं सेम टू सेम पडलंय ते नंतर वरती लावणार मेन गेटला. तर हिचा हे अपडेट. आता आपण चिंतामणीला जाणार नाही आहोत कारण लेट झालंय आपल्याला. अक्षर आहे तर मेन गेट बघा भारी वाटते. रात्री थोडं ब्लॅक दिसतंय पण लाईट वगैरे आल्यावर एक नंबर वाटणार आहे. केवढा मोठा आहे बघा. तर हीच आहे डेव्हलपमेंट लालबागच्या राहायची. आता आपण जाणार आहोत घरी.